एवढी सुंदर पूजेची थाळ, अतिशय सुंदर असं वातावरण, विठोबाचं एवढं सुंदर स्वरूप आपल्यासमोर, एवढी छान घरातील सजावट, वेगवेगळे फुलं, वेगवेगळ्या रोषणाई आणि स्वामींचा त्यासोबत आशीर्वाद. हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला विचार पडला असेल नेमका हा कुठं गेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, खूप छान अशी तयारी केली आहे आणि घरातील सबंध वातावरण अतिशय पॉझिटिव्ह करण्यात आले. तर आम्ही आलो आहे आमच्या बारामतीच्या घरी, जिथे लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही व्हिजिट करतो आहे. आमच्या मातोश्री सौ नीलम सुंबे यांनी आमचं खूप छान असं स्वागत केलं. हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिशय सात्विक पद्धतीने, सिंपल पद्धतीने आमचं असं छान असं सुंदरसं स्वागत केलं. आम्हा नवदाम्पत्याला घरामध्ये घेताना त्यांनी औक्षण करून त्यासोबत नावही घ्यायला लागलं. वेळेला आम्हाला नाव आठवत नव्हतं, त्याच्यामुळे जे जुने पुराणे नावं होते आम्ही ठरवलेले, आठवलेले किंवा पाठ केलेले तेच नावं आम्ही घेतले. खूप नवीन अनुभव येत होता हा, कारण कसं आहे, याआधी आपण ज्या वेळेस घरी येत होतो एकदम असं कुमार म्हणून येत होतो आणि आत्ता जे येत होतो ते श्री म्हणून येत होतो. मी एक नाव, माझं टॅग नाव पाठ करून ठेवलं होतं, ते नाव घेतलं आणि असं छानरित्या उखाणा घेतल्यानंतर माझ्या मातोश्रींनी ज्ञानालाही विचारलं की तुम्हीही नाव घ्या. ऐन वेळेला तिची थोडीशी धांदल उडाली, कारण तिला नाव आठवत नव्हतं. जे आठवलं ते अर्धच आठवलं. मग तिने जे आपले नॉर्मल नावं असतात ते घेतलं आणि मग आम्ही ऑफिशियली एंट्री केली. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, खूप सुंदर असं दर्शन घेतलं पांडुरंगाचं आणि त्यानंतर पुढच्या प्रोग्रामसाठी वळालो, जिथे केक कटिंग होतं. माझ्या मातोश्रींनी आणि आमच्या अण्णांनी खूप असे गिफ्ट्स आणले होते. खूप छान असे फोटोज काढले वेदूसोबत, आंटीसोबत, सगळ्यांसोबत. खूप मस्त वाटलं बारामतीला आल्यानंतर, लग्नानंतर पहिल्यांदा. आणि एक सुंदर अशी गणेशाची मूर्ती त्यांनी भेट म्हणून दिली आम्हाला, लग्नानंतरची पहिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत रहा. रामकृष्ण हरी.